महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतलाय। पिंक ई-रिक्षा योजनेअंतर्गत महिलांना आता एकही रुपया न भरता ई-रिक्षा मिळणार आहे। यापूर्वी महिलांना 10% रक्कम भरावी लागत होती, परंतु आता ती अटही रद्द करण्यात आली आहे। यामुळे शेकडो महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्याची सुवर्ण संधी मिळाली आहे। सोलापूर जिल्ह्यातील सुमारे 690 महिलांनी ई-पिंक रिक्षासाठी अर्ज केले, परंतु त्यातील काही महिलांचा सिबिल स्कोअर खराब असल्याने त्यांना बँकांकडून कर्ज मिळण्यास अडचण येत होती। त्यामुळे योजनेसाठी पात्र ठरलेल्या अनेक महिला ई-पिंक रिक्षासाठी रिक्षा चालवण्याच्या प्रशिक्षणासाठी येण्यास तयार नसल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं। त्यामुळे लाभार्थी महिलांना स्वतः द्यावी लागणारी 10% रक्कम माफ करण्यात आली आहे। महिला आणि बालविकास विभागामार्फत राबवण्यात आलेल्या या योजनेमध्ये महिलांना ई-रिक्षा खरेदी करण्यासाठी राज्य सरकारकडून 20% अनुदान दिलं जातं। याशिवाय 70% रक्कम बँकेकडून कर्ज म्हणून मिळते, परंतु 10% रक्कम महिलांना भरायची असते। परंतु आता सोलापूरमध्ये महिलांना जी 10% रक्कम स्वतः भरावी लागत होती ती देखील माफ करण्यात आली आहे। याचा अर्थ आता महिलांना पिंक ई-रिक्षा मिळवण्यासाठी कोणताही खर्च करावा लागणार नाही।